प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार सामान्य लोकांचं आहे का भांडवलशाहीचं आहे? हे केडिया तो नितीश गुप्ता तिथे झारखंडमध्ये बसून सांगतोय. त्यांनी झारखंडमध्ये काय अवस्था करून ठेवली आहे? आमच्या इथले जर आम्ही पाणीपुरीवाले हलवले ना तर भीक मागायची पाळी त्यांची तिकडे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. पहिलं आहे की आम्हाला आज एक टक्क्यात मोजायला लागले परप्रांतीय. ह्यांचं आता काल त्यांनी माफीनामा दिला, त्याच्या आधी यांच्या सोशल मीडियावर काय त्यांचे वक्तव्य चाललेले या गवर सरकारला दिसत नाही का? केडिया यांनी सांगितलेलं नाही. जो मोर्चा निघाल्यावर ती बाई सांगते की 5-6 दिवस दुकानं बंद ठेवा म्हणजे भुके मरतील मराठी. अरे तुम्ही आमच्या इथे येऊन व्यवसाय करून तुम्ही लोक तिथे शिरजोर झाला आणि आम्हाला शिरजोरी दाखवत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार सामान्य लोकांचं आहे का भांडवलशाहीचं आहे? आज आम्हाला महाराष्ट्र यांचं दुर्दैव आहे आमचं की महाराष्ट्रात आम्ही असून मराठी असून आम्हाला मराठीसाठी आंदोलन करावं लागतंय. हे एवढं दुर्दैव आहे आमचं. आज एक तर्फी सगळी कारवाई चालू आहे. तुम्हाला जर मोर्चाला परमिशन द्यायची होती, तुम्हाला जर मराठी माणसाला सभा द्यायची होती, मग तुम्ही कालपासून अटक सत्र का चालू केले? मग तुम्ही कालपासून तुम्ही धरपकड का चालू केली आहे? हे फक्त तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे सगळं. आणि हे मराठी बांधव आता पुढे ओळखून राहील हे 100%. आणि असल्याने आता तुम्ही पाहिलं असेल मंत्री आले सर, नाही काय झाली अवस्था त्यांची? लोकांनी त्यांना पाठवलं ना परत. त्यांचं जे कळतंय ना की एकदम एक दुप्पट्टी चालू आहे. काही दिवसापूर्वी ह्याच मंत्र्यांनी सांगितलेलं मला मीरा भाईंदर मध्ये आल्यावर हिंदी बोलायचं वाटतं, तो मराठीसाठी आता भांडायला आला. किती खोट्याने किती नाटकं करणार हे लोक. आमच्या धामण्यांमध्ये जो मराठी रक्त आहे ना, आम्ही येणारच. आणि मराठीची पुरी व्याख्या यांना माहिती नाही. हट्टा मरेन पण हटणार नाही हे त्यांना कळून दे. केड्याच्या विषयासंदर्भात केड्याला नारळ दिलाय, दुसऱ्या दिवशी तो नरम झाला. सगळ्यात पहिला आधी मुळात प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही उद्योगधंदे करताय, बरोबर आहे. तुम्ही इथे 2 पैसे कमवताय, आपल्या राज्यात पाठवताय, बरोबर आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्राने कधी आक्षेप घेतला नाही. सध्याची परिस्थिती अशी होती की हिंदी सक्ती विरोधात हा विषय चाललेला, कुठल्या भाषेवरती हा विषय चाललेला नव्हता. भारतीय जनता पार्टीची जी आता ही किडे बाहेर आलेत ना, या लोकांनी हा विषय चघळवलाय. सगळ्यात पहिला आधी हे राहिला भाषेचा विषय. महाराष्ट्रात मराठीत चालणार, गुजरातमध्ये गुजराती चालणार, राजस्थानमध्ये राजस्थान चालणार. आम्ही कोणालाही तुम्ही मराठीच बोला अशी सक्ती केलेली नाही. पण तुम्ही जर 20-20 वर्ष इथे राहत असाल तर तुम्हाला कॉमन सेन्स आहे की इथली बोली भाषा मराठी तुम्हाला करता आली पाहिजे. ती आणि जर कोणाला ती भाषा जमत नसेल तर त्यांनी ते शिकून घ्यावी. आता ते शिकवणीचं काय आम्ही काय बालवाडी आणि शाळा काढत बसणार नाही ना, बरोबर आहे की नाही. एक नेपाळी 18 वर्ष काम करतोय, त्याला नेपाळी राजा म्हणायचे, आता त्याला राजा भाऊ बोलतात. एवढी चांगली मराठी बोलतो तो. त्यांचा का नाही लोक बोध घेत? हे केडिया तो नितीश गुप्ता तिथे झारखंडमध्ये बसून सांगतोय. त्यांनी झारखंडमध्ये काय अवस्था करून ठेवली आहे? आमच्या इथले जर आम्ही पाणीपुरीवाले हलवले ना तर भीक मागायची पाळी त्यांची तिकडे. ते आम्हाला सांगतात मराठी आमच्या पैशावर मराठी जगतोय. लायकी असायला पाहिजे त्याची. तिथे खुर्चीवर बसून कोणी काही बोलेल. सत्य परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी यायला पाहिजे, आता कानाखालीच पडणार विषय. आपलं सरकार जे आहे ते मुळात हे विकले गेलेले सरकार आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रात राहून आम्हाला मोर्चा काढायला बंदी मिळते. आणि ह्या आयुक्तांनी असं सांगितलं की ह्याला वेगळा संघर्ष तयार होईल म्हणून आम्ही मोर्चाला बंदी घातलेली आहे. आयुक्तांची एवढी हिंमत नव्हे या मोर्चाला बंदी घालायची. याच्या मागे राजकारण आहे आणि याच्या मागे नक्की बीजेपी सरकार आणि हे जे त्रिकुटी सरकार आहे यांनी जे मराठी माणसांना कुठे दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हे मराठी माणसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना नक्कीच यांची जागा दाखवेल. आणि हे जे घाणेरडं राजकारण बीजेपी या महाराष्ट्रात करते मुळात त्यांनी ते बंद करावं. आणि मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय आहे काय नाही आहे, मुळात बीजेपी बरोबर मराठी माणसं जे काम करतात त्यांनी आता बाहेर पडावं. त्यांनी बीजेपी काय करते हे मराठी माणसांच्या आता चांगलंच ध्यानात आलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे त्यांच्यातले असलेले मराठी माणसंही उद्या दुसरीकडे विलीन होतील. ते एकच गोष्ट क्लिअर करतो, ते निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण हा जो भाषेचा वाद आहे ना आणि महाराष्ट्रामधला हा कायम राहणार. इथे महाराष्ट्रामध्ये मराठी. दुसरा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फक्त आमच्यापुरती आहेत काय? तुमच्यापुरती नाही आहेत काय? तुम्ही राजकारण नाही करत आहे काय? तुम्ही राजकारण करताय ना. आता हा विषय हिंदी सक्ती विरोधात तुम्ही GR कॅन्सल केला की नाही? बरोबर आहे. त्याच्यानंतर एक विजय मेळावा झाला, 2 भाऊ एकत्र आले.
त्याच्यानंतर परत तो गुप्ता, नितेश गुप्ता, निशिकांत गुप्ता, हा केडिया, ह्याच्यासारखे माणसं भोकायला लागली. म्हणजे बीजेपी काय करताय, तुम्हाला मलम पण लावताय आणि वरून तुम्हाला मारताय पण. ही बीजेपीची नाटकं आहेत. अहो निवडणुकीत हे लोक फक्त बहाणा करतायत. निवडणुका होणार जाणार. मी काय होतो, अभियंता चालू आहे आता, बीएमसीचा अभियंता काम करतोय गेली 5 वर्ष. काय नाही निवडणुका घेतल्या का, तुम्हाला निवडणुका घ्यायला एवढा लेट लावतोय, त्याच्यामध्ये तुम्ही असे फालतू राजकारण करताय. सरळ सांगा आम्हाला निवडणुका आमच्या हिशोबाने घ्यायच्या आहेत, आता सांगा ना सरळ. हे कशाला नको ते धंदे करतायत. हा विषय खूप मोठा आहे. आमच्या अविनाश जाधव साहेबांना पण रात्री 3:30 वाजता अटक केली. ही पोलिसांची मुतुरी आहे. बिचारे पोलीस काय करू शकत नाही याच्यात. त्यांच्यावरून प्रेशर आला की ती लोक या गोष्टी सगळ्या करणार.